नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहर हे स्वच्छ सुंदर आहे. या शहराचं विद्रुपीकरण होऊ नये म्हणून ठाणे महानगरपालिका प्रयत्न करतच आहे. परंतु ही संपूर्ण जबाबदारी ठाणे महानगरपालिकेवर न टाकता नागरिकांनी ठाणे स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिका आयोजित शून्य कचरा आणि पर्यावरण भव्य प्रदर्शनाला भेट दिल्यावरती केलं आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे नौपाडा येथील गावदेवी मैदानामध्ये उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा या उपक्रमात शून्य कचरा व पर्यावरण या विषयावरती आधारित प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. गुरुवारी सायंकाळी या प्रदर्शनास आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी नगरसेवक संजय वागुले यांनी भेट दिली. त्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त मधुकर बोडके, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य पर्यावरण अधिकारी वनिषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होत्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व मान्यवर व नागरिकांनी माझी वसुंधरा शपथ घेतली. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन हा स्तुत्य उपक्रम असून त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असं आमदार संजय केळकर यांनी म्हटले. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते डॉक्टर देवराम लक्ष्मण भोईर यांचा वाढदिवस ठाणे शहरात आनंदात आणि उत्साहामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. देवराम भोईर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले. तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच हितचिंतकांनी एकच गर्दी केली होती. संध्याकाळी बाळगुम येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवराम नानांचे औक्षण करून केक कापण्यात आला आणि वाढदिवस साजरा केला गेला. या प्रसंगी देवराम भोईर यांना शुभेच्छा देण्याकरिता शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, ज्येष्ठ माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय भोईर, उषा भोईर, भूषण भोईर, सपना भोईर, विकेश भोईर तसेच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, बंधू भगिनी व देवराम भोईर यांना मानणारे स्नेही आप्तेष्ट यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होती. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे देवराम भोईर आणि कुटुंबियांनी आभार व्यक्त केले. खूप सुंदर टाळ्या झाल्या पाहिजेत. नानासाठी टाळ्या झाल्या. केक कापला जातोय आणि कापलेला आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. माननीय डॉक्टर देवराम लक्ष्मण भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरंच सुंदर.
कृपया डावा बाजूला रंगमंचावर येऊ नका प्लीज. थोडी गर्दी झाली, थांबा. त्या मीडियांचं देखील हार्दिक स्वागत. सुंदर लहानपण आठवलं तेव्हा हे पिक्चर आम्ही पाहिलं. गुलाबी खूप सुंदर असं गीत होतं. हेच नानांचं प्रेम, तुम्हावर असलेलं आणि तुमचं नानांवर असलेलं. गोवा येथून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला सुमारे 30 लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा ठाणे गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने जप्त केला आहे. या कारवाईमध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे डोंबिवली येथील सुदामवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून महिंद्रा बलेरो पिकअप या वाहनास अडकवले. तपासणी दरम्यान वाहनामध्ये विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. चालक श्रीकांत तोकडे यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याने पुढील चौकशी अंती पांडुरंग निवासस्थळीत एका घरातून मोठ्या प्रमाणावरती मद्यसाठा, बनावट लेबल्स, हिट गन्स व प्रिंटर मशीन आढळून आलेत. या कारवाईमध्ये 18,290 मद्याच्या बाटल्या, 3 हिट गन्स, मिनी प्रिंटर मशीन, बनावट लेबल्स व वाहन असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. तर पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा करत आहे. खाली राहू दे तिथं. हो जाधव साहेब राहू दे ना त्या बॉक्स मधला काढा तो म्हणजे थोडं सेटअप करा करू दे ना. सब आएंगे. मला वाटतं ते मध्ये रबर बांधलेत का पिवळे, हिला पण तिथलं डिस्प्ले गेल्यानंतर रबर लावायला. बरोबर मला पण साहेब तो पहिला रॉयल चॅलेंज आहे अमर नाटकवाला हे इथं. अमर सर तुमचा कुठला? रे थांबा आरोपी थांबवा थांबवा. आधी एवढं घेऊ द्या शूट करून. हा चला एक मशीन लेवल मोठे सर. अजून मागे जा तुम्ही. काय जा पीछे और आगे एकच शो करा होतं लेबल आणि कुठला लेबल गोव्याचा कुठला महाराष्ट्राचा. ती कुठनं व्हायची या आरोपीनं पुढे बसला. बसू नका फक्त. ओळखी घेतो गोवा दोन स्टेप वर ठेवला. बोला फक्त बोला ना. हा बोला. हे जे लेबर आहे फॉरेस्ट महाराष्ट्रामध्ये विक्रीच्या किमतीमध्ये सुद्धा मिळाले 9 तारखेपर्यंत. झालं मी येऊ. ओके मी पकडू. गुन्हे शाखा ठाणे शहरचे घटक 1चे इन्चार्ज सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुळकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी
विदेशी दारू जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे असे दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल, त्याचं पॅकिंगचं जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहे ते त्याच्यावर लेबल आणि रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्या अनुषंगानं घटक 1चे इंचार्ज PI सचिन गायकवाड यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर PSI घुगे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली, ज्यामध्ये घटक 1च्या टीमला एकूण जवळपास 450 विदेशी दारूचे बॉक्स मिळाले. जवळपास 18,000 पेक्षा जास्त विदेशी दारूच्या त्या बॉटल्स आहेत. त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन, प्रिंटिंगसाठी लागणारे साहित्य, हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छपाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काही वापरण्यात येत होतं असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं. जवळपास 50 लाखाचा अंदाजे 50 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला. जो माल आहे तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथं त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते आणि महाराष्ट्रामधले बऱ्याच जे वाईन शॉप आहेत ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे काही वाईन शॉप आहेत त्या वाईन शॉपमध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे, MRP किंमत आहे, त्या किमतीचं ते लेबल लावून ते विकत होते. त्या अनुषंगाने ते फायदा कमवत आहे. याच्यामध्ये अजून मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे. वाईन शॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे किंवा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते आरोपी देखील अजून याच्यामध्ये अटक होतील का त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे. वंचित महिलांना रोजगाराचे साधन म्हणून ऑटो रिक्षाचे वाटप रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीने एटोस ग्लोबल IT सोल्युशन व समर्थ भारत व्यासपीठ संस्थेच्या सहकार्याने केले आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 15 रिक्षांचे वाटप करण्यात येणार असून त्यापैकी 5 रिक्षांचे वाटप गरजू महिला, ज्यामध्ये एक तृतीयपंथीयांचा देखील समावेश होता, त्यांना देण्यात आला आहे. तर पर्यावरण दिनाचं औचित्य साधून 3 रिक्षांचं वाटप करण्यात आलं आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3142चे गव्हर्नर दिनेश मेहता हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. रोटरी क्लब ठाणे ग्रीन सिटीने देखील सदर प्रकल्पासाठी योगदान दिलं आहे. या प्रकल्पासाठी रोटेरियन प्रसाद तेंडुलकर यांनी CSR फंडासाठी विशेष परिश्रम घेतले. नौपाडा येथील पालिका शाळा 19च्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. रोटेरियन प्रशांत पारथो यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पर्यावरण दिनानिमित्ताने रिक्षा वाटपबरोबरच प्लॅस्टिक बॉटल क्रॅशिंग मशीनचं औपचारिक उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांना यावेळी सदर मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आतापर्यंत 8 रिक्षा गरजू महिलांना रोजगारासाठी देण्यात आल्या, त्यापैकी 2 तृतीयपंथी आहेत. आली होती सरांना मी रिक्वेस्ट करते की आपण मंचावर यावं, करते की आपणही मंचावर आमचं स्वागत करावं. आम्ही जे छोटे मोठे काही आमच्या इच्छेनुसार आपलं स्वागत करायची इच्छा मी तिकडून आलं असतं तर अजून आलंच नसतं. मॅडम थोड़ा क्रॉस पूरा ओपन करके बस करने के बाद ये जो है 70% लाइट सर
मैं दिनेश मेहता, डिस्ट्रिक्ट गवर्नर, रोटरी इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट 3142। आज विश्व पर्यावरण दिवस के उपलक्ष्य में आज हम एटोस का CSR का एक इनिशिएटिव में 8 पेट बोतल क्रशिंग मशीन्स इंस्टॉल कर रहे हैं डिफरेंट जगह पे। एक मशीन मॉर्निंग में सुबह कल्याण में म्यूनसिपल में इंस्टॉल किया है और आज अभी एक मशीन कौशल्या हॉस्पिटल को हमने दिया है। इस तरह से डिफरेंट लोकेशंस के ऊपर 8 मशीन लगाने वाले हैं और 15 ऑटो रिक्शा है, जिसमें 5 ऑटो रिक्शा हमने 17 मई को हैंडओवर किया था बेनिफिशरीज को और बाकी 3 ऑटो रिक्शा आज हैंडओवर कर रहे हैं। ये उसमें डिफरेंट पार्ट्स में क्यों कर रहे हैं, रीज़न है कि हम उनको जब तक उनका ट्रेनिंग कंप्लीट नहीं हुआ था तब तक हम ऑटो रिक्शा उनको हैंडओवर नहीं करें। जैसे जैसे ट्रेनिंग कंप्लीट होगा हम 15 के 15 ऑटो रिक्शा हैंडओवर करेंगे और हम इसके लिए एटोस इंडिया का बहुत बहुत शुक्रगुजार है कि उन्होंने अपने CSR के अंतर्गत ये जो भी राशि थी उसकी दी है, उससे ये संभव हो पाया है। 15 ऑटो रिक्शा और 8 पेट बोतल क्रशिंग मशीन का प्रोजेक्ट। मी प्रसाद तेंडुलकर, रोटेरियन फ्रॉम डिस्ट्रिक्ट 3142 आणि मी CSRचा बघतो डिस्ट्रिक्टसाठी आणि आमच्या ॲटोसबरोबर गेल्या 5 वर्षापासून संबंध आहे। त्यांच्याबरोबर आम्ही जवळजवळ 5-6 करोडचे प्रोजेक्ट्स केलेत सगळे मिळून आणि ह्या वर्षी आम्ही हे 8 पेट बॉटल क्रशिंग मशीन्स पूर्ण मुंबई, ठाणे, बदलापूर, कल्याण सगळीकडे लावणार आहोत, नवी मुंबईला पण। आणि प्लस आम्ही 15 ऑटोज, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाज ज्या लेडीज आणि ट्रान्सजेंडर्सना देतो आहोत। त्यांना आम्ही परखून घेतलं आहे, त्यांना ज्यांना जरूर आहे त्यांनाच आम्ही देणार आहोत आणि ज्यांना विडोज आहेत किंवा मुलांना सपोर्ट करायला कोण नाही आहे त्यांना आम्ही चूज केलेलं आहे। सो थँक्यू टू एटॉस फॉर सपोर्ट अँड लुक फॉरवर्ड टू इट फॉर मेनी इयर्स टू कम। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।